मागच्या व्हिडिओतील त्या कमेंटचे नाव ज्यांनी जगननी काय सांगितलं होतं ते कमेंट्स केल्या. कृष्णा बदरके, राहुल मानवर, धन्यवाद भाऊ, आणि दिनकर भाऊ महाडे, धन्यवाद. हे मागच्या व्हिडिओतील पहिले 3 कमेंटचे नाव आहेत ज्यांनी जगननी जे सांगितलं ते त्यांनी कमेंट्स केलं. चला तर आता तुम्हाला जर सुद्धा तुमचं नाव ऐकायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी जगन काहीतरी कमेंट्स करायला सांगते. तर शेवटी एकदम व्हिडिओच्या तुम्ही बघा आणि काय जगन कमेंट्स करते ते सांगा. चला तर व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम जबरदस्त झाला. एवढा काय तुफान कॉमेडी व्हिडिओ झाला, पूर्ण बघा, एकदम एन्जॉय करा. पायचा म्हटलं मुर्शीराम भाऊ, उद्या सकाळी म्हटलं आपल्याला जा लागते बरं. 8 वाजता म्हटलं गाडी येणार आहे, तयारी करून ठेवता तुम्ही. कुठे जा लागते रे बाबू देवीदास? अरे म्या काय म्हटलं की देणगे साहेबाच्या घरी जाऊन येऊ म्हटलं. आता एक खेप आपण एकदा म्हटलं सगळ्याच्या सगळे एक खेप गेले की मीटिंग करून घेतली की सगळ्याच्या समक्ष होऊन जाते. या मारतीच्या मनातलं बी शंका निघून जाते ना. तर त्याच्यासाठी म्हटलं मी त्या देणगेले फोन लावता की बा आम्ही उद्या येणार आहोत. अरे लेका देवीदास, अरे त्याला कायले लावला लेका फोन? अरे त्याला वाटी निरा हे थैतच करून राहिले लग्नासाठी. तुला माहित नाही का आता पुरीवाले कसे करून राहिले तर? अरे त्याच्या मनानं घ्या लागते. तुला फालतू झाल्या का गलती केली का तुला फोन लो? अरे नाही ना म्हटलं मुर्शीराम भाऊ, तुम्हाला बरोबर माहित नाही ना ते म्हटलं. डबल जर का म्हटलं मारतीनं असं काही केलं तर त्याला कोणा काही म्हटलं डबल काही केलं तर काय करसान? तर मला म्हणणं होतं की त्याच्या मनातली कशी शंका निघून जाते. त्याला वाटून राहिलं ना की लग्न होत नाही. एक त्याच्या समक्ष होऊन जाते ना मग. पण तो म्हणीन का लग्न नाही होऊन राहिलं म्हणून आत्महत्या करायला गेलं पोरगं. निराश कावरलं म्हणीन लग्नासाठी. नाही एक परी ते सांगितलं, एक परी मी बरोबर सांगितलं. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मी काय म्हणतो, तुम्ही फक्त उद्या 8 वाजता आहे की नाही, 8 वाजता तुम्ही तयार राहा. कसं आपल्याला जास्त गर्दी म्हटलं तरी जास्त नाही. आपणच जो म्हटलं मेन माणसं, तुम्ही, मी, सरपंच, शांताराम भाऊ आणि हे दोघं तिघं पोट्टे असे 7-8 जण चालले जाऊ आपण. मला आलता त्याला फोन या म्हणे तो. मी बी येतो म्हटलं. मी येतो, देदना बी येते, आम्ही दोघं जण येतो म्हणजे येतो. तू हे काही ना काही असतेच म्हटलं आहे की नाही. कुठे जाणं असलं की म्हटलं मी येतो निरात आला का नांदाच असते का कोणत्याही गोष्टीचा. अरे काम कोणता आहे, हे कोणता आहे, तुला काही समजते की नाही म्हटलं? नाही, ते काही सांगूच नका मला. ते काही अजिबात सांगायचं नाही. एक खेप म्हटलं नवलदेव घालीला आला तर चालेल, पण मी दाटो म्हणजे दाटो. मला ते बाकीचं काही घेणं नाही. काही नाही म्हटलं, कुठे नाही झाला का म्हटलं, कुठे नाही चाललो कोणी. चुपचाप म्हटलं घरीच राहायचं, झोपून राहायचं घरी मस्त पैकी. उद्या रविवाराचा नाही तर बी राहू द्या हो मुर्शीराम भाऊ, राहू द्या म्हटलं. आला आता कायच म्हटलं एखाद्याच्या मांडीवर घेतल्या जाते त्याचं काही नाही. ते लहान लेकराचं काही नाही. जाऊ द्या, येऊ द्या. आला चला म्हटलं, येतो म्हटलं आम्ही. तुम्ही म्हटलं फक्त उद्या सकाळी आहे की नाही, उद्या सकाळी बरोबर 8 वाजता तयार राहा. मी बसवाल्याला बी फोन केलता, तो बी म्हटलं 8 वाजता 8-8:30 वाजता येऊन जाते. या मग म्हटलं तुम्ही आता तयारी करा म्हटलं उद्या सकाळी 8 वाजता. ठीक आहे चला म्हटलं. शिवलाल भाऊ म्हटलं ठेवतो मी आता फोन. इकडे आलतो म्हटलं आपल्या गायवाड्यात. मग तुम्हाला लपून चिपून फोन लावा लागतात. चला म्हटलं ठेवतो मग म्हटलं आता मी जातो घरी. अरे मी काय म्हणून राहिलो, अरे थांब ना. अरे म्हटलं माझ्या दिमागात एकदम शातीर प्लॅन आला, एकदम शातीर प्लॅन म्हटलं. तुम्हाला तिघं जणीले नेत नाहीत ना त्याच्या याच्यात मीटिंगमध्ये. तर माझ्याजवळ म्हटलं एकदम खतरनाक प्लॅन आला माझ्या दिमागात. चम्मायची खटखट. आता काय रे बा? सांगा ना म्हटलं काय तर सांगा तसंही. तू काय कर म्हटलं, उद्या सकाळीच उठ म्हटलं, एकदम 6 वाजता उठ. आणि मी काय म्हणतो, आपल्या गावात जेवढे काही लोक आहेत की नाही सगळेले सांगून दे त्या मारतीच्या लग्नाचा म्हणा विषय आहे. तर तटी जा लागते म्हणा, जेवण खावण आहे सगळं, एकदम गुलाबजामुन हे ते अमकं पुरं सांग. बफे पार्टी आहे म्हणा तटी. चला म्हणा सगळेला आवतं नाही म्हणा. चम्मायची खटखटले का? या शिवल्याचा दिमागच कुठे चालते बाबा? याचा दिमाग काय घुटण्यात आहे की पायाच्या बोटात आहे का कुठे आहे बाबा? याचा काय दिमाग का काही समजतच नाही मला का. अरे हो राजा, हे तर मी विचार केलाच नाही. पण मी का म्हणून राहिलो आपले शिवलाल भाऊ, अरे राजा रट्टे खायचे कामं पडतील बरं. मग सगळेले विचारते ना ते तुम्हाला कोण सांगितलं देतील ना बा. मला नाव सांगून मध्ये अजून रट्टे खायचे कामं करावं लागतील. कारण म्हटलं ते नाही की नाही, त्या दिवशीच मीटिंगमध्ये सांगेल आहे की 5-6 जणच जातील त्या याच्या घरी, पुरीवाल्याच्या घरी. आणि एवढे जण थोडी ना जातील ते. मग ते सगळे विचारतील ना तुम्हाला कोण सांगितलं. लोक काय मग लोक बातच देतात नाव सांगून. मग मला नाव गेलं म्हणजे झालं, मी लंबा लागलो इकडे. अरे तर मी काय म्हणून राहिलो काशीनाथ, अरे म्हटलं तू पहिलेच सांगून देणं ते ना, काही झालं तरी ना मला नाव सांगायचं नाही. तुम्हाला नेऊन नव्हते राहिले ते म्हणा ते लपून म्हटलं एकट्यात म्हटलं चालले, आपल्या कोणाला सांगून नाही राहिले असं सांगून ना. तू म्हणा एकदम नाव सांगायचंच नाही म्हणा. हो साहेब आहे की नाही, तसं चालली नाही की तसं सांगू का मग? अरे तू बिंदास सांग म्हटलं, काहीच टेन्शन नको घेऊ. आपले म्हटलं प्लॅन म्हटलं खाली जातात काय? आता लोकचा तरी म्हटलं तू मला सांग ना, आता लोकचा तरी आपला कोणता म्हटलं प्लॅन खाली गेला हे सांगतो फक्त. की बा शिवलाल भाऊ तुमचा हा प्लॅन राजा खाली गेला. पाय ना म्हटलं तू त्याची सकाळ कशी पया होते तर मग. मी सांगतो ना शिवलाल भाऊ, मी सांगतो ना आपलं गाव खायला का म्हटलं एवढं का कावरेला आहे, एवढं का कुत्र्याच्या खायला आहे म्हटलं आपलं गाव. अरे खायची गोष्ट सांगितली म्हणजे निरा पयतच सुटतात ना. हो पयतच सुटतात म्हटलं. सगळं देतील सोडून म्हटलं कामं धंदे हे ते काहीच घेणं देणं नाही. पहिले म्हटलं तिकडे खायला जातील. अरे ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या म्हटलं माहित आहेत ना, सगळ्या माहित आहेत आपल्याला. म्हणून मग मी तुला काय सांगितलं की तू फक्त लोकांना खायचं सांग. भले नसो ना तरी एक पुरी चटणी भाकर नसे तरी फक्त तू सांगतस. फक्त त्याला एवढं म्हणतो की म्हणा बा आपल्याला त्यानं काही बोलावलं नाही तरी म्हटलं आता ना आपल्याला जाणार म्हटलं. आणि एक खेप तयारी केल्यावर मग आता याचा पट्टा तुटणारच आहे. हे थोडी ना म्हणतील की तुम्ही येऊ नका, हे नका येऊन ते नका येऊ, गेले नेणंच आहे तटी. मग त्या दान गेले समजते कसं आहे तर पुरा लंबाच लागते तो. हो साहेब आहे की नाही, म्हणजे पुरं मजा येणार आहे. साहेब तसंच करतो मी. उठतो उद्या सकाळी 6 वाजता उठतो. सगळ्याच्या घरीच तर जातो मी. देतो दवंडी पुऱ्या गावाला 6 आहे मी चुलीले आवतून देऊन देतो आहे की नाही.
अरे चुलीले कायले ना तुमचे पाहुणे धावणे हे ते सगळे तुमचे सोयरीक धारीक सगळेले बोलावा म्हणा. लग्नाचाच विषय आहे म्हणा. तरी म्हणा हे करता मोठं फंक्शन आहे देणं सांगून असं आपलं काय चाललं. हो ठीक आहे ना देतो लागला रे लागला म्हटलं लंबाच लागला आता हा दानगे. चल ठीक आहे म्हटलं कर म्हटलं ते उद्या सकाळी तुला जे सांगितलं ते बरोबर तू करून टाका. कर मग तेवढं ते आता हँडल. हो करतो मी ते बरोबर हँडल करतो. चला झोपा मग हा. गुड नाईट. अरे रे का हो अरे मोठे बाबाजी अरे तुम्ही घरी जा का म्हटलं हा. अरे तुम्हाला आवतन नाही आलं का म्हटलं ते आपल्या मारुतीच्या घरचं. कायच आवतन बा मला तर काही आवतन गिवतन काहीच नाही बा. कोण काही सांगितलंय नाही. काय आहे मातीच्या घरी. अरे बापा अरे घ्या म्हटलं. अरे सगळ्या गावाले म्हटलं आवतं नाही ना हा. अरे ते दांगे साहेब नाहीत का आपल्या मारुतीचे सासरे बा. अरे त्याच्या घरी कार्यक्रम आहे ना म्हटलं मोठा हा. अरे बफे पार्टी मग काय तर 21 आयटम आहेत म्हटलं खायचे. 21 आयटम जाणं तर चटणी भाकर शिवाय तुम्हाला तो आज काही खाऊ बी नाही घालत. अरे बापा रे का 21 आयटम. अरे काय आहे रे बाबा. अरे पाय रे का मारुतीच्या घरचे का त्याचे बापन पाय रे का कोणत्या कामातले का मला सांगतात. आणि पाय म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम असून का मला सांगितलं बी नाही हा. सगळं गाव सांगितलं का त्यानं. अरे मग काय तर सगळ्या गावाला आवतं नाही ना निरा सगळं गाव चाललं ना म्हटलं आपलं जा ना म्हटलं तुम्ही बी घ्या ना तयारी करून. पण नाही ना ते चांगलं नाही वाटत ना. कसं आता आपल्याला सांगितलं नाही हा. ते कसं चांगलं नाही वाटत ते जाणं. अरे तुम्ही कायले टेन्शन घेता हो. उलट त्याला लाज वाटीन म्हटलं. मग काय तर त्याच्या लक्षात येईन की अरे आपण ना मोठे बाबाजीले सोडलं म्हणून हा. स्वतः जा ना म्हटलं. मग काय तर स्वतः जा म्हटलं. काही टेन्शन नका घेऊ. हो जायचं आहे की नाही. म्हणजे मी तटी गेलो तर त्याला समजेन तरी की मोठे बाबाजी राहिले ते म्हणून. बरं आता जा तुम्ही तयारी करून. आपलं काय ब्रश केला आंघोळ केली चालले. आपल्याला काय घेऊन दे नाही. खायला भेटते आज मस्त 21 आयटम. अरे आपले कोणते पदार्थ असतील काय मालूम. फक्त मी काय म्हणून राहिलो फक्त तटी मला नाव नका सांगू. नाही तर देसन मला नाव सांगून की कशानं सांगितलं म्हणून हा. असं सांगा ना की बा एवढी मोठी गडबड दिसली. मी लोकांना विचारलं. लोक म्हणत असतात मारुतीच्या घरी तिकडे कार्यक्रम आहे. मग मी बी तयारी केली म्हणून मला बोलावलं मी चालला आलो हा. असं सांगा म्हटलं. नाही तर देसन बा मला नाव सांगून. अरे नाही रे बाबू. अरे त्याला काय नाव सांगू बाबा. त्याला नाही नाव सांग. तसं सांगतो एक काही वांधा नाही. तू नको टेन्शन घेऊ. हा तेच म्हणून राहिलो म्हटलं मी. नाही तर आणसान म्हटलं मला घरावर कुठे. नाही काही टेन्शन नाही म्हटलं. चाल बा म्हटलं लवकर म्हटलं मी तयारी करतो. एसटी काय सांगितलं ते ना. अरे बापा अरे मोठी गाडी सांगितली. मोठी गाडी आहे बस जा लवकर म्हटलं. जागा की का भेटली पाहिजे तुम्हाला. जा लवकर वा. बस 1 मिनिट आता तयारी करतो ना मी. आता तयारी करून जातो. झालं गड्या झालं म्हटलं. लंबाच लागते रे भाऊ लंबाच लागते आता. काय लेका मुळशीराम म्हटलं एवढ्यानं झालंय का म्हटलं हा. एवढ्यानं झालं का लेका. एवढी मोठी लेका दोस्ती लेका बचपनापासून लेका सोबत आहो ना आपण हा. सगळ्या गावाले लेका तुनं लेका आवतन दिलं. तुनं लेका मला सांगितलं बी नाही हा. मला कानोकान खबर बी नाही. माझी खटखटले का हात राहिला म्हटलं लेका. अरे कोण दिलं रे बा कोण दिलं म्हटलं. सगळ्या गावाला लेका आवतन. अरे बा 8-10 जण पाहिजे होते. एवढे जण कुठून आले. अरे काही नाही म्हटलं ते लक्षच नाही राहिलं. मी सांगितलं होतं एक परी पोट्याले सांगितलं होतं तिकडे जातो म्हणून पण काही लक्षच नाही. काय लेका लक्ष नाही म्हणतो लेका हा. हे सोपते का लेका तुमचं. अरे बा आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं ना. हे एवढे जण कसं काय आले एवढे मला आम्हाला काही समजून नाही राहिलं का. आम्हाला जागाने गाडीत बसले आता याला काय सांगा आता. पण आता आले तर याला हाकलून थोडी ना देता येते. काय म्हटलं गाडीत आहे की नाही म्हटलं जागा की का काही मले. कायची काही जागा नाही का बसा ना आमच्या डोक्यावर हो ना आता. काय एवढे जण आले हे आता तो देणगे काय म्हणते काय म्हणून. त्या देणगे तर म्हटलं केसच उपटते आता. हो ना जागा अशी ना पाना म्हटलं गाडीत आहे ना जागा आहे. गाडी तर पॅक झाली वा हा. ती एवढे लोक कसे काय आले हे. अरे बा आम्हालेच ना म्हटलं ती काही सुचून नाही राहिलं. हे एवढे मोठे लोक आले कसे हा. येले सांगितलं कोण म्हटलं हा. कोण सांगितलं काय सांगितलं काही समजूनच नाही राहिलं. मी सगळ्याच्या सगळं गाव आलं ना म्हटलं. त्या डॅनी बुड्या सहित आणि त्या बैऱ्या बुड्या सहित म्हटलं. सगळ्याच्या सगळ्या गावाला कोण आवतन दिलं. एक जण येऊन राहिला हा. गावात कोणी राहते की नाही म्हटलं. तुम्ही ना सांगितलं अशी ना. नाहीतर मी म्हटलं तुमच्या पोटात कोणती गोष्ट टिकते काय. नाही तुम्हाला टिकतच नाही. तुम्हाला काही बी असलं की सगळ्यात पहिले निरादा त्याचा डिंडोराच करता तुम्ही. अव मी कायले सांगू मॅट डोक्याचे. इकडे म्हटलं मालच तर डोकं काम नाही करून राहिलं हा. तिकडे त्या दांडग्याला सांगितलं होतं की 7-8 जण येणार म्हणून. हे पायनावाटी 70-80 जण झाले म्हटलं. आता काय करावं हा. काय करावं म्हटलं. बाई कसं करावं आता. काय झालं काही समजूनच नाही राहिलं आता. आम्हाला जागा आहे की नाही बाबा गाडीत. आम्हाला जागा आहे की नाही. नाही म्हटलं या गाडीत काही जागा नाही म्हटलं. काहीच जागा नाही आता या गाडीत. हे जाते म्हटलं पॅक झाली पुरी गाडी आहे. लोक एकमेकाच्या अंगावर बसू आहेत म्हटलं. गाडीत पुरी पॅक झाली गाडी. आता कसं करता बा मग हा. आता कसं करता. मी का म्हणतो अरे झुंबर. अरे मी का म्हणतो अरे जाणं बा त्या देवीदासले त्या शांतारामले बोलावणार ना. काही ना काही हल तरी काढतील याच्यावर हा. काही ना काही हल तरी काढतील. त्यासाठी आले नाहीत म्हटलं. सगळ्याच्या सगळं गाव आलं. जाय बरं त्या दोघं जण तू आवाज दे होय लवकर. हो जातो ना म्हटलं. त्याला घेऊन येतो. तेच काही ना काही म्हटलं याच्यावर हल काढतील. नाही तर म्हटलं झालं म्हटलं आपली ओटे खुशी झाली राजा कोण. आपला गेम केला कोण तरी हा. आपला गेमच करेल. जाय बाबा जाय म्हटलं. त्याला बोलावून घेऊन ये तू. मला काही डोकं काम नाही करून राहिलं. जाय बरं. अरे देवीदास भाऊ अरे गेम झाला हो आपला. कोणतरी गेम केला. आपला गेम झाला गेम. अरे देवीदास भाऊ हो शांताराम भाऊ अरे कुठे आहो बा तुम्ही. मायाची कटकट हा काऊन एवढा पयत धावत येऊन राहिला झुमऱ्या हा. काऊन काय झालं बा आता.
अरे देवीदास भाऊ, अरे शांताराम भाऊ, अरे गेम झाला म्हटलं, पुरा गेम केला कोणा तरी आपला. अरे काय झालं रे झुंबर? अरे कोण म्हटलं कावरल्या कुत्र्यासारखा पयत सुटून राहिला, हा कोण चावर बावर करून राहिला? अरे वा देवीदास भाऊ, अरे म्हटलं पुरा गेम केला ना कोणा तरी आपला, पुरा गेम केला हो भाऊ, पुरा गेम केला. अरे झालं काय म्हटलं, झालं काय? काऊन एवढा घाबरला तू? काय झालं सांगशील तर? अरे म्हटलं तिकडे गाडीत बसायला जागा नाही म्हटलं, बसायले तर सोळा म्हटलं, पाय ठेवायला जागा नाही म्हटलं. कोणतरी म्हटलं आपल्या गावातल्या ना पुऱ्या गावाला आवतन देऊन दिलं म्हटलं, पुऱ्या गावाला म्हटलं मारतीच्या तोटी मीटिंग साठी. काय बोलून राहिला? पुऱ्या गाव गेला का आपलं? हा काही बिन सांगून राहिला का तू? हा आपण तर कोणाला सांगितलंच नाही ना. पण अरे बा आम्ही तेच विचार करून राहिलो ना, म्हटलं अरे सांगितलं कोणा सांगितलं नाही म्हटलं. हा सगळ्याच्या सगळं गाव आला ना राजा. हा त्या गाडीत म्हटलं जागा बसायला बी नाही म्हटलं. आता सांगा म्हटलं आता काय करतात? अरे दे लेका पुरा लेका गेमच करून टाकला रे बा. कोणा केला तर हा लेका आता तो दांगे काय म्हणेन रे बाबा? पहिले तर लेका भल्ला चिकट मानाचा आहे बाबा तो. हा एवढे जण म्हटलं आता सांगितलं की काय करीन तो तर लेका आत्महत्याच करीन बाबा. अरे तोच तर विचार पडला देवीदास भाऊ. अरे काय करता म्हटलं, राहू देता का म्हटलं? हा कॅन्सल करून टाकू, नाही तर मग आता मीटिंग कॅन्सल करून टाकू. अरे नाही ना लेका, अरे ते म्हटलं चांगलं वाटते काय? हा चांगलं वाटते का? तूच सांग ना म्हटलं. म्हणजे एवढे मोठे आता लोक सगळे जमा झाले, आता ते लेका घरी वापस पाठवून देतं काय? आता तू सांग म्हटलं मला कसं वाटेल ते. मग आता करता काय? अरे दुसरा इलाजच सापडून नाही राहिला ना मला. आम्हाला काही सुचून नाही राहिलं म्हटलं. तुम्ही पहा म्हटलं आता काय करता? मायाची खटखटले का? कोण आहे रे बाबा? निराले का शनी सारखाच मांग लागला बाबा आपल्या. का काही काम करायला गेलं की उलट होऊनच राहिलं. नाही पण हा कोणतरी गेम करेल दिसून राहिला. कारण की आपल्यातला म्हटलं कोणी सांगणार नाही म्हटलं, आपल्यातला कोणी फुटणार नाही. हे म्हटलं कोणाची तरी नियतीच आहे, हे आपल्याला फसव्यासाठीच आहे. काही ना काही मी गेम केला ना आपला. ठीक आहे ना म्हणा, ठीक आहे पाहून घेऊ ना म्हणा. हा बी देवीदास आहे म्हणा, तुला पकडणार तसंच. अरे मी का म्हणतो देवीदास, अरे ते मग पाहिल्या जाते ना. पहिले मी का म्हणतो आताच पाहिजे ना. आपण तिकडे हो म्हणेल आहे, आपण येऊन राहिलो म्हणून. त्यानं तिकडे तयाऱ्या केल्या असतील. आणि आता हे एवढे मोठे लोक झाले. आणि आता तू सांग म्हटलं आता करतं काय नेमकं हे पाहिजे सध्याचं. मग ते पुढे पाहिल्या जाते. मी का म्हणतो एखादी दुसरी एसटी बोलाव, आणि त्याच्यात चालले जाऊ म्हटलं. आता काय करतं म्हटलं, आता त्याच्यात जागाच नाही तर आपल्याला. अरे का त्या चादळल्या मीटिंग साठी काय एवढे मोठे लोक पाहिजेत काय? निरा दोन एसट्या, निरा एवढा तमाशा करतात का तो? दांगे काय म्हणणार आहे? काय म्हणणार आहे तो? निरा का खायला आले का म्हणेन? आपलं गाव म्हटलं पहिलेच तर म्हटलं बदनाम होईल. आता काय करा, या गावातले काही समजत नाही कायची मीटिंग आहे काय आहे, काहीच माहित नाही काय चालले. निरा खायासाठी वाले का काय गाव आहे की काय आहे बा हे? अरे पण आता जात लागेनच की नाही? ते का वापस घरी पाठवल्या जाते काय? काही ना काही करायचं लागेनच की नाही? अरे मी म्हणतो भाऊ दुसरी एसटी काही सांगितल्या काही जात नाही म्हटलं. कारण की म्हटलं याच एसटीचं म्हटलं 10,000 रुपये भाडं घेऊन राहिला तो. 10,000 म्हटलं हे एका एसटीचं होऊन राहिलं. अजून एक सांगसान म्हटलं 10,000 रुपये त्याचे जातील. या चादळल्या मीटिंगसाठी का 20,000 रुपयाचा खर्च करता का? नाही म्हटलं ते जमणार नाही म्हटलं. आपण पाहू म्हटलं एखादा ट्रॅक्टर पहा म्हटलं. ट्रॅक्टरात चालले जो जे उरले की नाही, उरले आपण ट्रॅक्टरात बसू. अरे हो मायची खटखट राजा, एवढा मोठा सारा पैसा घ्यायचा आपण देऊन राहिलो आणि आपण ट्रॅक्टरात चालता का? अरे काय इलाज काय आहे म्हटलं? इलाजच काही नाही ना. आता काय म्हटलं अजून 10,000 रुपये कमावता, त्याच्यापेक्षा म्हटलं तिकडे त्या दांगेले द्यायला होतात ना बा ते 10,000 रुपये. त्याला सांगू की अरे बा आमच्या जवळ लोक शिल्लक आले म्हणा आमच्या गावातले, हे 10,000 रुपये तू घे म्हणा, अजून काय किराणा आणलेले. हो राजा आहे की नाही? तसं करायला पुरते मग. हो तर मग मी तुला तेच म्हणून राहिलो, तू जाय म्हटलं लाईना पाटला जोड जाय. त्याला असं झालं असं सांग, मला नाव सांग लागलं तर त्याला म्हणा एक ट्रॅक्टर द्या म्हणा, एक टाली द्या. त्या ट्रॅक्टरात टालीत आपण चालले जाऊ, बाकीचं पाहू काय आहे. बरोबर ठीक आहे जातो म्हटलं मी. ट्रॅक्टर काढतो. या म्हटलं तुम्ही आपल्या त्या निंबाच्या झाडाखाली मग. हो जाय तू जाय. आलोच आम्ही. काय माय बहीण तर कोणा घोर गेला काय मालूम. मस्त गेलो असतो जायचं निरा तमाशे दाखवतात लोक. ठीक आहे जाय म्हटलं तू आणि ट्रॅक्टर त्या निंबाच्या झाडाखाली आण, आम्ही आलोच तर ठीक. नाही मी काय म्हणून राहिलो ऐकून घ्या ना देवीदास भाऊ. मी काय म्हणतो ऐकून घ्या ना. तुम्ही मला काल काय संध्याकाळी काय सांगितलं की आम्ही मीटिंग साठी 7-8 जण येणार आहोत. मी तर नाहीच म्हणून राहिलो, पण कसं आता तुम्ही म्हटलं होतं म्हणून मग मी तुम्हाला या बोललो. आणि आता तुम्ही वक्तावर म्हणून राहिले की 100 माणसाचा स्वयंपाक करा. अरे का तुम्ही का रामपूरवाले का म्हटलं डोक्यात हलक्या की म्हटलं का 100 माणसं येऊन राहिले 100 माणसाचा स्वयंपाक करायला लावून राहिले का? मायाची खटखट मला माहितच आहे ना. हा दांडगे कसा आहे निरा कंजूस लेवानाच आहे. पण आता त्याचंही बरोबर आहे ना, 100 जण म्हटल्यावर का काय. पण मी का म्हणून राहिलो, अरे तुम्ही टेन्शन नका घेऊन. आता तुम्हाला आम्ही का खोटं सांगू का? आमचा म्हटलं कोणतरी गेम केला बा कायदा म्हटलं त्यानं सगळ्या गावाला म्हटलं आवतन देऊन दिलं. आम्ही एवढे जण येणारच नव्हतो ना, कोणाला खबर सांगितलीच नाही ना आम्ही ना. अरे पण तरी म्हटलं ते तुमच्या गावातले का लोक आहेत की काय आहेत का जनावर आहेत? अरे विषय पाहिला कायचा? चालले निरा खायला उठले की सुटले निरा का खायलाच पाहिजे का तुमच्या त्या रामपूरले? मायाची खटखट आता निरा गावावर चाललाय. गेले साधू घरे चांगला. कसं आहे आता आपलं हे हळली आहे म्हणून सांग, नाही तर याला म्हटलं दाखवलं असतं कसं आहे तर गावावर नाही ऐकून घेत. पण कसं आता ऐकून घ्या लागून राहिलं. मग मी का म्हणतो हे पा तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. एक परी संध्याकाळच होते तुमच्या गावाला आले. तुम्ही एक परी संध्याकाळी मस्तपैकी हे करा ना, 100 जणांचा करा. असं समजा एखादा भंडाराच केला देवाच्या नावानं. अरे पण टाइम कोणता आहे काय कोणता आहे? मेरा उन्हाळ्याचा टाइम आहे. मला जोडी इकडे माणसाजवळ पैसा आपला हाय नाही हाय ते तुमच्या गावातले काही डोकं आहे की नाही मला तेच समजून नाही राहिलं बा. 7-8 जण सांगून राजा डायरेक्ट 7-8 चे 15 होतील 20 होतील जास्तीत जास्त. राजा 100 जण राजा 100 जण.
अरे बा आम्ही तुम्हाला काय सांगू म्हटलं, त्या एसटीत म्हटलं आम्हाला बसायला जागा नव्हती म्हटलं एसटीत. एवढे लोक म्हटलं गच बसले म्हटलं एसटीत. शेवटी आता आम्ही ना ट्रॅक्टर सांगितला, आता जे रायल सुयेला म्हटलं आम्ही ट्रॅक्टरात येतो. आता काय इलाज नाही ना दुसरा. तर घर मालकाले म्हटलं त्याच्यात जागा नाही. आता काय सांगा तुम्हाला, बसूही नाही देऊन राहिले. आता सांगा कोणाला म्हटलं वापस पाठवता, कोणाला वापस पाठवता. हे बा मी काय म्हणतो, आपले दांगे भाऊ तुम्ही म्हटलं पैशाचं काही टेन्शन नका घेऊ. जो काय खर्च लागेल की नाही म्हटलं, जो वरचा खर्च आहे म्हटलं तो आम्हीच देणार आहोत. आपले सरपंच शांताराम भाऊ मी आम्ही जो वरचा खर्च आहे की नाही तो आम्हीच भरणार आहोत. तुम्ही टेन्शन नका घेऊ. संध्याकाळी बरोबर तुम्ही एवढ्या जणांचा स्वयंपाक करून ठेवा. काय लागत असेल नसेल ते खर्च आम्ही तुम्हाला फोनपेवर बाकायदा पाठवून देतो. ठीक आहे, पैसे गिसायचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. तेच म्हणून राहिलो बा. नाही तर म्हटलं एवढ्या 100 जणांचा दंड देसान राजा मला चालले जासान. गोष्ट पाहिली काही नाही, चादळली गोष्ट लग्नाची. तर म्हटलं पाहिजे म्हटलं द्या म्हटलं मला ते फोनपे पाठवून 10,000 रुपये पाठवून द्या. काय अशी नसेल ते कसं माझ्याजवळ आता पैसा पाणी नाही ना, उन्हाळ्याचा टाईम आहे, माणसाजवळ पैसा आहे नाही आहे. आता काय राजा तुमच्या गावातले म्हणा हात जोडा आहे राजा, बेकार काम आहे. बरं ठीक आहे, करतो म्हटलं मग मी संध्याकाळपर्यंत. तुम्ही टाकून द्या पैसे गिसे टाकून द्या. मी किराणा आणला होता, अजून किराणा घेऊन येतो जे काय राहिला ते. ठीक आहे, हो ठीक आहे ठीक आहे. भल्ला का किटकिट्या वानाचा आहे का रे हा दांडके? अरे किटकिट्याचं नाही एक परी, त्याचंही काय चुकलं आता. डायरेक्ट आपण 7-8 जण सांगून राहिलो, डायरेक्ट 100 जण चाललो तर कोणाचे तय पायातली मस्तकात जातेच. जाऊ दे पण आता झालं ना सेटलमेंट. जाऊ दे, त्याला फोन पे टाकून दे. काय 10,000 रुपये टाकून दे, त्याची झंझट दूर होऊन जाते. कोणाला तकलीफचं काम नाही. आपल्याकडून कसं आता एवढं मोठं गलती झाली आपल्याला माहित नव्हतं. आता कोण केलं काय केलं तर जाऊ द्या म्हटलं. आता काय जे व्हायचं आहे ते होऊन घेऊ. जाऊ द्या ठीक आहे. चला आता आपल्याला बयास नाटकं करायला लागते नाही की नाही तर म्हटलं हे आपल्या वर्षात घ्यायचे होईल. मी काय आणतो आपल्या देवीदास भाऊ. देवीदास भाऊ बोल म्हटलं काय आहे म्हटलं आता तुझ्या. अरे थांबा ना म्हटलं. अरे मी काय म्हणतो, अरे राग गिग नका भरू ना. अरे मी काय म्हणतो देवीदास भाऊ सगळे जण गेले राजा. सगळे जण आपल्या गावातले गेले. आता आम्ही 3 जणच राहिलो बा फक्त गावात. अरे येऊ द्या ना म्हटलं. मी काय म्हणतो येऊ द्या ना म्हटलं बा आम्हाला सोबत तुमच्या. नाही म्हटलं जमत नाही म्हणजे नाही. तुम्ही म्हटलं दोघं तिघही जण 3 मूर्ती तुमची 3 मूर्ती म्हटलं तिकडेच जा म्हटलं. इचू काढा पाहिजेतच नाही म्हटलं आपल्या आमच्या याच्यात. आता नाही म्हटलं आमचा पहिलेच तर गेम केला कोणतरी. मा डोकं म्हटलं पुरं खराब आहे पहिलेच. मा डोक्याच्या नांदी नको लागू. तुम्ही तिघही म्हटलं चालले जा लवकर. अरे जाऊ दे रे म्हटलं हो देवीदा थांब ना, राहू दे ना. आता ते 3 जण राहिले, सगळं गाव गेलं. त्याने काय पाप केलं बिचारे ना. आता चुकलं त्याच्यानं, गलती झाली तो मान्य करून राहिला ना. जाऊ दे म्हटलं, येऊ दे म्हटलं त्याला. अरे नाही म्हटलं हे पाहिजेतच नाहीत ना, हे पाहिजेतच नाहीत ना म्हटलं. अजून तरी म्हटलं काही ना काही कांड करतील ना फालतूचे बसा लागेल. नाही म्हटलं पाहिजेतच नाही म्हटलं हे. अरे जाऊ दे ना, होतच ते आता गलती माणसाच्या ना होते, नाही तर कोणाच्या ना होते. जाऊ दे झाली त्याच्या गलती, त्याच्या ना जाऊ दे झाली ते झाली. काय तुम्ही म्हणता बा निरा गलती झाली हे जाणून करणार आहेत बा याचं. जाऊ दे आता हे 3 जण राहिले आहे की नाही. काय बा फालतूच आपल्या नावाचा खराब करायचा आहे 3साठी. बरं जाऊ दे आता एवढे जण चालले असतं 3 जण अजून मोफत त्याच्यावर. अजून काय होईल, दुसरं काय होणार आहे. बरं ठीक आहे. बरं जा म्हटलं घरी जा म्हटलं. तुम्ही या तयारी करून या. जे राहिले सुले असतील ते घेऊन या. जाऊ द्या आता होऊन जाऊ द्या, पुरा भंडाराच करून टाकू. आता जे होईल ते होईल. जा म्हटलं तुम्ही घरी तयारी करा आणि चालले या. जमलं आहे की नाही. अरे बापरे पाय म्हणा तू आता लोक तर एवढाच फिटला ना तू 10,000 ना. अजून आता पाय तटी आल्यावर पाय म्हटलं तू कसा गेम करतो चांगलं म्हणा तू देवीदाच्या जास्तीचा हिट घाला तू. हो जातो ना म्हटलं. आता येतो आम्ही 15 मिनिटात येतो म्हटलं. तयारी करतो, घरी जातो, आंघोळ करतो, पटकन वापस चालला येतो. आलोच. धन्यवाद मित्रांनो, आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि येणारा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. तर चॅनलवर कुणी जर नवीन आले असेल आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाल कलरचे सबस्क्राईब कलरचे बटन आहे, त्याच्या बाजूला जी साईडची बेल आयकॉन आहे ते दाबा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा अशी आमची आशा. तर चला तर मित्रांनो आता तुम्हाला कमेंट्स करायचं आहे की मारुतीचं लग्न कोणत्या महिन्यात किंवा कसं झालं पाहिजे, पळून लग्न करायचं की कसं करायचं ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा. किंवा ज्यांनी असे कमेंट्स केल्या आम्ही समजून जाऊ की त्यांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला. ठीक आहे, चला तर आता कमेंट्स करा की तुम्हाला मारुतीचं लग्न तुम्हाला कसं बघायचं आहे. चला तर मित्रांनो आता भेटू उद्या ठीक 5:30 वाजता. सुरेश गुरुजी यांचा व्हिडिओ झाल्यानंतर ठीक 5:30 वाजता आपल्या व्हिडिओचा वेळ आहे. धन्यवाद. आपल्या चॅनलवर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या ही विनंती. थँक्यू.